नमस्कार. जय महाराष्ट्र. सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारच्या काही पदाधिकाऱ्यांनी इथल्या स्थानिकच्या प्रतिनिधीमुळे 35 वर्ष या इस्लामपुराचा चोपेर झाला अशा भूमिका काही अध्यक्ष त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केल्या. परंतु वास्तविक पाहता 35 वर्षांमध्ये इस्लामपूरची बारामती करतो असं त्यांच्या नेत्यांनी जे सांगितले त्याच्या भूमिकेचं काय झालं आता हे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. या ठिकाणी गेल्या 35 वर्षे इस्लामपूर शहरामध्ये ज्यांनी 24 तास पाणी या इस्लामपूर शहराला पुरवतो असं एक विजन घेऊन या इस्लामपूर शहरामध्ये 35 वर्ष यांनी निवडणूक लढवली. अंडरग्राऊंड ड्रेनेजची व्यवस्था असेल, तुमचे तार अंडरग्राऊंडची व्यवस्था असेल, या ठिकाणी सकाळी माझ्या नागरिकांना फिरायसाठी त्यांनी एक गार्डन असावं, उत्तम गार्डन असावं अशी भूमिका त्या लोकांनी घेऊन गेल्या 35 वर्ष या इस्लामपूर शहरामध्ये राजकारण केलं असल्याने काय विकास केला. ज्या इस्लामपूर शहराच्या नागरिकांना या बगीचेमध्ये जाण्यासाठी 10 रुपये फी भरून मग बगीचेला जो जातो अशा शहरामध्ये विकासाची काय भूमिका झाली. तुम्ही या ठिकाणी बारामती बघा, बारामतीला जर तुम्ही गेला तर तिथं तुम्हाला फ्री कॉस्ट आहे. अशा मुंबई शहरामध्ये जर तुम्ही गेला तर तिथंही गार्डनची व्यवस्था मोफत आहे. या ठिकाणी या आमदारांनी काय काम केलं. आता या ठिकाणच्या काही पदाधिकारी सांगतात की आमच्या मंत्री तलावाचा जो विषय यांनी घेतला, गेल्या 10 वर्षापासून आम्ही मंत्री तलावाचा विषय या इस्लामपूर शहरामध्ये ऐकत आहोत, परंतु त्यांना त्या मंत्री तलावामध्ये कारंजा करता आला नाही. यांच्याच एका पुढाऱ्यांनी तिकडं राजकीय पार्श्वभूमी चालू करावी यासाठी एक स्टंटबाजीचा हा एक प्रकार आहे. मी इस्लामपूरच्या नागरिकांना सांगू इच्छितो की त्याच प्रभागामध्ये असणारा नगरपालिकेने आणि ह्यांच्याच नेत्यांनी त्या ठिकाणी भाजी मार्केट मंडई तिथं कोट्यवधी रुपये शासनाचे आणून तिथं बांधकाम पूर्ण केलं, पण आजपर्यंत त्या ठिकाणी भाजी मंडई चालू झाली नाही. का चालू झाली नाही तर त्या ठिकाणी असणाऱ्या एकाही राजकीय व्यक्तीच्या संस्थेला जायला तिथं अडचण होते अशी भूमिका घेऊन त्या ठिकाणी अजूनपर्यंत भाजी मंडई या ठिकाणी चालली नाही. आणि या ठिकाणच्या आमदारांनी असं सांगू नये की 35 वर्षामध्ये त्यांनी या ठिकाणचा चोपेर विकास केला. आदरणीय आमचे शिवसेनेचे नेते आदरणीय खासदार धैर्यशील माने दादा असतील, या ठिकाणी सदाभाऊ खोत आहेत, निष्कांत दादा आहेत, आमचे नेते गौरवभाऊ आहेत, आमचे नेते सम्राट माडिक बाबा आहेत, या ठिकाणी आमचे राहुल दादा आहेत, आमचे नेते आनंदराव बापू पवार आहेत. यांच्या माध्यमातून इस्लामपूर शहरामध्ये कोट्यावधीचा निधी आता यायला लागला आहे. याची आता पोटखरी यांना पडलेली आहे. आता जर आपण या ठिकाणी जर बघितलं तर आत्ताच 1-2 दिवसापूर्वी सत्तेत असताना महायुतीची सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये आमचं शिवसेनेचे परिवहन मंत्री आहेत. असं असताना या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय खासदार धैर्यशील दादा, माननीय आनंदराव बापू असतील, आमचे निशिकांत दादा असतील, गौरवभाऊ नायकुडे असतील, यांच्या माध्यमातून या इस्लामपूर शहराला 5 बस सेवेसाठी त्यांनी पाठपुरावा केला. अशी भूमिका घेऊन या इस्लामपूर शहराच्या आगारामध्ये या ठिकाणी 5 बस सेवा आली. ह्याची श्रेय या ठिकाणच्या आमदारांना लाटलं. जर यांना जर एस टी बस स्थानकाचा एवढा जर त्यांना विचार करायचा लागला असता तर 35 वर्षामध्ये इस्लामपूर शहराचं बस स्थानक त्यांनी का बांधलं नाही असा मला त्यांना प्रश्न आहे. आता त्या ठिकाणची जर तुम्ही रस्ताही बघितला तर ते निम्मच रस्ता झाला आहे. तो रस्ता घेणारा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे हे यांचेच पाहुणोपाई आहेत. या ठिकाणी झालेला इस्लामपुरात जो विकास झाला यांनी म्हणतात त्या विकासाचं कामाला टेंडर घेणारे हे लोक कोण आहेत तर यांचेच पाहुणोपाई आहेत. म्हणजे तू मीन बीटके खाओ आणि आम्ही जनतेला बनवतो खुळं अशी भूमिका ह्या लोकांनी आता घेण्याचं बंद करावं. ज्या लोकांना वार्डामध्ये आता निवडून यायची वेध लागला आहे, नगरपालिकेला बाबा आता आम्हाला निवडून यायचं आहे अशी लोक आता बोलू लागलेले आहेत. परंतु गेल्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की या ठिकाणी निशिकांत दादासारख्या सर्वसामान्य नेत्याला या इस्लामपूरच्या जनतेनं नगराध्यक्ष बनवलं. अशी भूमिका इस्लामपूर शहराच्या नागरिकांमध्ये आहे. या ठिकाणचं आमदारांचं हे अपयश ठरावं लागेल. काही नेते म्हणत होते की साहेबांचं लीड मोजावं, पण या ठिकाणचं लीड जर बघितलं तर त्यांना या ठिकाणी दूध का दूध आणि पाणी का पाणी ही भूमिका आपल्याला निश्चित दिसेल.
आता फक्त श्रेय लाटायचंच यांचं एवढं काम आता या इस्लामपूर शहरामध्ये यांच्या कार्यकर्त्यांचे चालू झाले आहे. असं करून काय इस्लामपूर नगरपालिका ताब्यात येत नाही. त्यासाठी विकास करावा लागतं. ज्यावेळी इस्लामपूर शहरामध्ये कोरोनासारखं संकट आलं त्यावेळी कपिल ओसवालसारखा एक सामाजिक कार्यकर्ता, एक नेता ह्याचंच फक्त दार उघडं होतं. बाकी आत्ता जी बोलणारी कार्यकर्ते आहे, जे असणारे नेते आहेत, त्यांची सगळ्यांची दारं बंद होती. ही यांनी या ठिकाणी विसरू नये. 35 वर्षाचा जो विकास म्हणताय, 35 वर्षामध्ये बारामतीसारखं शहर करणार अशी भूमिका आपल्या नेत्याने घेतलेली, परंतु त्यामध्ये त्यांना अपयश आलेलं आहे. आणि महायुतीच्या सरकारमध्ये आलेल्या निधीमध्ये कसा खो घालायचा आणि त्या ठिकाणी त्यांचं विकास काम कसं थांबवायचं एवढीच तुमची भूमिका आहे. परंतु आम्ही ह्या गोष्टीवर जादा बोलणार नाही. फक्त या ठिकाणी आम्ही या पद्धतीने सांगू की महायुती सरकारच्या आमचे नेते आदरणीय खासदार धैर्यशील मानेदादा असतील, आमचे गौरवभाऊ नायकोडे असतील, राहुलदादा माडिगा असतील आणि अनुराव बापू असतील, यांच्या माध्यमातून इस्लामपूर शहराला जेवढा निधी लागेल तेवढे आमच्या नेत्यांच्या माध्यमातून आम्ही इस्लामपूर शहराला आणू व इस्लामपूर शहराचा विकास करू. एवढंच या आपल्या माध्यमातून मी आपणास सांगतो. 35 वर्षामध्ये जो आपण विकास केला नाही तो या 5-10 वर्षामध्ये आमच्या नेत्यांनी करून दाखवला आहे. ह्या माध्यमातून आपणाला ही सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.